Good morning, student. I am Mr. Vikas Saibra Singh from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver third lecture on the topic aldehyde ketones and carboxylic acids. In second lecture I will discuss the methods of preparation. So today I will discuss next methods of preparation to prepare aldehyde ketones and carboxylic acids. First method, from dehydration of alcohols. When vapors of various types of alcohols are passed over hot copper, aldehydes and ketones are prepared. Primary alcohol gives aldehyde and secondary alcohol gives ketones. So general reaction of primary aldehyde is RCH2H, copper 373 Kelvin degree Celsius. Oxidation आपण करतोय. So there is a formation of aldehyde. For example, when vapors of ethanol is passed over hot copper and acetaldehyde is obtained. म्हणजे इथेनॉल आपण पास करतोय कशावरती, हॉट कॉपरवरती ॲट अबाउट 373 केल्विन डिग्री सेल्सियस टेम्परेचर. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस अँड acetaldehyde is obtained. That is CH3CH2H, that is called as ethanol. Copper 373 Kelvin oxidation gives acetaldehyde plus water. Similarly, we have to obtain ketone, that is RCROH on oxidation with copper at about 363 Kelvin temperature. Ketone is formed, that is RCOR. When, example बघूया, when vapors of 2-propanol is passed over hot copper and acetone is obtained, that is CH3CHOH, CH3 copper 373 Kelvin temperature oxidation होते CH3CO CH3 plus H2O. Next method आहे from ozonolysis, that is from hydrocarbon मधली पहिली मेथड, that is from ozonolysis. When alkenes are reacted with ozone, त्यानंतर फॉलोड बाय हायड्रॉलिसिस आपण करतोय इन द प्रेझेन्स ऑफ झिंक गिव्ज अल्डेहाइड और कीटोन. पण जर झिंक नाही वापरलं तर काय होते, प्रॉडक्ट इज नॉट अल्डेहाइड अँड कीटोन, प्रॉडक्ट इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणजे इथं झिंक हे महत्त्वाचं आहे. हायड्रोलिसिस करत असताना झिंक मेटल हा महत्त्वाचा आहे. जर झिंक वापरला नाही तर प्रॉडक्ट आपला अल्डेहाइड आणि कीटोन मिळणार नाही. प्रॉडक्ट आपला मिळणार पण तो कुठला असणार आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड असणार आहे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं ओझोनोलिसिस. आता ओझोन म्हणले की 3 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत, ते आपण काय करतोय इथं यूज करतोय. एक्झाम्पल बघा, वेन इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2, कारण इथं आपल्याला अल्किन आहे, अल्किन रिॲक्ट होते म्हणून आपण इथे इथिलीन घेतलं किंवा इथिन आपण म्हणू. रिॲक्टेड विथ ओझोन in the presence of carbon tetrachloride gives ethylene ozonide. आणि त्या इथिलीन ओझोनाइडचं हायड्रॉलिसिस करतो इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट, त्यामुळे आपल्याला काय मिळते इथं, फॉर्माल्डिहाइड मिळते. काय मिळणार आहे इथं आपल्याला, फॉर्माल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल बघा आता, CH2 डबल बॉन्ड CH2 ओझोन इन प्रेझेन्स ऑफ CCl4. पाठ इथं लिहिलं चालते बाणावरती किंवा आपण ज्या स्टेटमेंट लिहितो तिथं लिहा, काही फरक पडत नाही. पण कुठं तरी तो कॅटल्सचं लिहिणं मेन्शन करणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक ठिकाण मेन्शन करणं गरजेचं आहे. दोन्ही ठिकाणी मेन्शन केलं तर वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. इथिलीन ऑन ट्रीटमेंट विथ ओझोन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 गिव्ज इथिलीन ओझोनाइड, दॅट इज CH2CaOCH2. आता इथं अजून 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत, ते आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणजे हा इथं जर गेला आपण तर हा इथं ऑक्सिजन ओझोनाइड, इथंही आपला आहे तो ऑक्सिजन आणि हा इथं डबल, हा सिंगल बॉन्ड, हा झाला इथिलीन ओझोनाइड. त्याचा हायड्रोलिसिस करतो इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. हे महत्त्वाचं आहे.
इथं लिहिणं गरजेचं आहे. तसं इथंही लिहू आपण कार्बन टेट्रा क्लोराईड दॅट इज CCl4. हायड्रॉलिसिस आपण करतोय, हीट करूया, दॅट इज फॉर्मेशन ऑफ एन आवर फॉर्माल्डेहाइड प्लस ZnOH ट्वाईस. पण झिंक जर वापरला नाही तर प्रॉडक्ट आपला ॲसिटिक ॲसिड असेल, हे लक्षात ठेवा. सो दॅट अबाउट द रिॲक्शन. म्हणजे ओझोनाईड कसा तयार झाला, तिन्ही ऑक्सिजन मॉलिक्युल इथे ॲड आहेत. हा एक O, इथं 2 O असे ॲड झालेत. हा इथिलीन ओझोनाईड तयार झाला. त्याचं हायड्रॉलिसिस इन प्रिझम झिंक डस्ट, देर इज अ फॉर्मेशन ऑफ फॉर्माल्डेहाइड प्लस ZnOH ट्वाईस. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हायड्रोकार्बन पासून सुद्धा अल्डेड्स आणि कीटोन्स मिळत आहेत. आता आपण कीटोन बघूया. दॅट इज CH3 CCH3 डबल बॉन्ड CH2 प्रोपिलीन ऑन ओझोनाइड. प्रोपिलीनचं आपण ओझोनोलिसिस करतोय. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन आवर ओझोनाइड. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ओझोनाइड दाखवायचा आहे. मग आता इथं आपल्याकडं ऑक्सिजन हा ओझोनाइडमधला O, हा इथं O आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन आवर ओझोनॉन. आयसोप्रोपिलीन ओझोनाइड ऑन ट्रीटमेंट विथ हायड्रॉलिसिस इन प्रेझेन्स ऑफ अगेन झिंक. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटोन. म्हणजे आयसोप्रोपिलीन आपण घेतोय, त्याचं ओझोनोलिसिस करतोय, ओझोन यूज करतोय इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराईड ॲज इट इज आईस. तिथं पण आहे, इथं पण आहे. आयसोप्रोपिल ओझोनाइड तयार होतोय आणि हा आयसोप्रोपिल ओझोनाइडचं परत हायड्रॉलिसिस करतोय इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटोन प्लस ZnOH ट्वाईस. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला अल्डेड्स, इथं आपण अल्डेड मिळाला, इथं आपल्याला कीटोन मिळालं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अल्डेड आणि कीटोन हे दोन्ही प्रॉडक्ट हायड्रोकार्बनपासून आपण प्रिपेअर करतोय. सो दॅट इज द अनदर इम्पॉर्टंट मेथड टू प्रिपेअर अल्डेड्स ॲज वेल एज कीटोन्स. नेक्स्ट आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. अल्केनपासून केलं, अल्किनपासून केलं, आता अल्काइन्स आहेत. आता अल्काइनमध्ये काय, पहिला मेंबर ॲसिटिलीन आहे. वेन ॲसिटिलीन वेपर्स इज पास्ड ओव्हर hot water containing 40% H2SO4 and 10% mercuric sulfate or dilute HCl gives vinyl alcohol, and which isomerize, that is rearrangement, इथं आपण आयसोमराइज म्हणजे रिअरेंजमेंट करतोय, gives acetaldehyde. म्हणजे ॲसिटिलीन वेपर आपण पास केल्यात हॉट वॉटर, की ज्या हॉट वॉटरमध्ये कंटेनिंग काय आहे, 40% H2SO4 आणि 10% मर्क्युरिक सल्फेट आहे, किंवा डायल्यूट HCl वापरा, व्हिनिल अल्कोहोल मिळेल. आणि त्या व्हिनिल अल्कोहोलचं आपण आयसोमेरिझम केलं, म्हणजेच रिअरेंजमेंट केलं, की देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटाल्डेहाइड टेक्स प्लेस. एक्झाम्पल बघा, CH ट्रिपल बॉन्ड CH दॅट इज ॲसिटिलीन. हॉट वॉटर आहे H2 इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 10% मर्क्युरिक सल्फेट और डायल्यूट HCl, इट गिव्स व्हिनिल अल्कोहोल दॅट इज CH2 डबल बॉन्ड CHOH. मग आता याचं पण रिअरेंजमेंट केलं, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटाल्डेहाइड. रिअरेंजमेंट म्हणजे काय, हा H इकडे रिप्लेस केला, इथला सिंगल बॉन्ड गेला, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अवर ॲसिटाल्डेहाइड. म्हणजे ॲसिटिलीन पासून सुद्धा आपण काय तयार केलं, ॲसिटाल्डेहाइड प्रिपेअर केलं. सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट मेथड टू प्रिपेअर अल्डिहाइड्स. एक्झाम्पल बघा अजून, वेन प्रोपिलीन इज पास्ड इनटू हॉट वॉटर कंटेनिंग again 40% H2SO4 and 10% mercuric sulfate or dilute HCl gives 2-hydroxypropene and out, and which tautomerize, that is rearrangement. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, ॲसिटोन मिळेल. काय मिळणार, ॲसिटोन. बघा, आयसोप्रोपिलीन CH3C ट्रिपल बॉन्ड CH प्लस H2O. इथं आपण काय करतोय, हॉट वॉटरमध्ये पास करतोय, कंटेनिंग 40% H2SO4 10% मर्क्युरिक सल्फेट, 2-हायड्रॉक्सीप्रोपीन म्हणजे 1-2, 2-हायड्रॉक्सी 1-2 कुठूनही गेलं तरी 2-हायड्रॉक्सीप्रोपीन मिळालं. विच ऑन टॅटोमेरिझम रिअरेंजमेंट. मग इथलं काय आपल्याकडे आहे, हा H इकडे रिप्लेस केला, CH3 झाला. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटोन CH3CO CH3, that is called as acetone or dimethyl ketone is obtained. So that is another important method to prepare aldehydes and ketones. म्हणजे अल्किन पासून आपण केले, अल्काइन पासून आपण प्रिपेअर केलेत. फक्त अल्काइन पासून तयार करत असताना टॅटोमेरिझम करावं लागते किंवा आयसोमेरिझम करावं लागते, रिअरेंजमेंट करावं लागते, आणि मग आपल्याला करस्पॉन्डिंग काय मिळत आहेत,
अल्डिहाइड कीटोन्स मिळतात. नेक्स्ट मेथड आहे अदर मेथड्स ऑफ द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स आहेत. बोथ अल्डिहाइड अँड कीटोन कॅन बी ऑब्टेन फ्रॉम दिस मेथड. दॅट इज फ्रॉम पहिली मेथड आहे दॅट इज फ्रॉम असिल क्लोराईड. आता असिल क्लोराईडमध्ये काय आहे तर बेन्झॉइल क्लोराईड आहे हायड्रोजनेटेड इन प्रेझेन्स ऑफ पॅलिडियम इन बॅरियम सल्फेट PDSBSO4 बेन्झाल्डेहाइड इज ऑब्टेन्ड अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ रॉसेनमुंड रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे बेन्झॉइल क्लोराईड आहे त्याचं हायड्रोजनेशन म्हणजे H2चे ॲडिशन म्हटलं की काय झालेलं आहे रिडक्शन रिॲक्शन झालेले आहेत. म्हणजे आपण रिडक्शन रिॲक्शन केल्या तरी आपल्याला काय मिळतात अल्डिहाइड अँड कीटोन मिळतात. म्हणजे बेन्झॉइल क्लोराईड इज हायड्रोजनेटेड इन द प्रेझेन्स ऑफ पॅलिडियम इन बॅरियम सल्फेट बेन्झाल्डेहाइड इज ऑब्टेन्ड अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रॉसेनमुंड रिडक्शन रिॲक्शन. बघा रिॲक्शन कशी आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्रॉम बेन्झॉइल क्लोराईड रिॲक्शन. बेन्झॉइल क्लोराईड दॅट इज COCl हा बेन्झॉइल क्लोराईड H2 हायड्रोजनेशन पॅलिडियम बेरियम सल्फेट हा कॅटलिस्ट आपण इथे वापरतोय and there is a formation of benzaldehyde. हा benzaldehyde आहे plus HCl. So there is a formation of another acetaldehyde and that reduction is called Rosenmund reduction reaction. इथे आपल्याला काय मिळालंय रॉसेनमुंड रिडक्शन रिॲक्शन मिळालेलं आहे. या पद्धतीनं आपण काय करू शकतोय अल्डिहाइड्स या रिडक्शन रिॲक्शन आपण प्रिपेअर करू शकतोय. नेक्स्ट मेथड आहे दॅट इज फ्रॉम अलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कीटोन्स आपण प्रिपेअर करतोय. कशापासून असिल क्लोराइड्स पासून. सिंपल रिॲक्शन आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटची आपण ट्रीटमेंट कॅल्शियम क्लोराईड बरोबर करतोय वी हॅव टू ऑब्टेन अलिफॅटिक कीटोन्स. बघा यामध्ये व्हेन असिल क्लोराईड रिॲक्ट विथ डायल्किल cadmium which is prepared by treatment of cadmium chloride with Grignard reagent. म्हणजे असिल क्लोराईड पासून आपण कीटोन्स अलिफॅटिक कीटोन्स प्रिपेअर करू शकतोय. त्यासाठी आपण काय करतोय ग्रिग्नार्ड रिएजंटची ट्रीटमेंट डायल्किल कॅडमियम बरोबर करतोय आणि वी हॅव टू ऑब्टेन करस्पॉन्डिंग अलिफॅटिक कीटोन्स. पहिल्यांदा आपण Grignard reagent that is RMGX plus CdCl2 gives R2CD that is dialkyl cadmium. डाय म्हणजे दोन अल्किल ग्रुप दोन आहेत कॅडमियम इथं बाय प्रॉडक्ट आपल्याला बघा. आणि ह्याची ट्रीटमेंट आपण परत असिल क्लोराईड बरोबर केली वी हॅव टू ऑब्टेन अलिफॅटिक कीटोन्स. बघा twice of RrCOCl plus R2CD gives twice of RCOR plus cadmium chloride. म्हणजे अशा पद्धतीनं करस्पॉन्डिंग आपल्याला काय मिळत आहेत कीटोन्स मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल याचं बघूया आपण व्हेन इथेनॉल क्लोराईड इज ट्रीटेड विथ डायमिथाइल कॅडमियम ॲसिटोन इज ऑब्टेन. ॲसिटोन प्रिपेअर करतोय twice of CH3COCl plus CH3 twice Cl gives twice of CH3COCl plus CdCl2. इथे आपल्याला काय मिळालंय अलिफॅटिक कीटोन्स मिळाले. twice of CH3COCl plus CH3 twice Cl it gives twice of CH3COCH3 plus cadmium chloride. So that is the another important reduction reaction. Then we have to prepare corresponding ketones. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं आपल्याला हे कीटोन्स प्रिपेअर करता येतात. थँक्यू. बघूया आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं तर अदर मेथड्स टू प्रिपेअर करस्पॉन्डिंग काय घेतलेत आपण अल्डिहाइड्स आणि कीटोनचं प्रिपरेशन इथं आपण बघितलेलं आहे. मग त्यामध्ये रॉसेनमुंड रिडक्शनवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. अदर मेथड्सवरती आपण बघितलेलं आहे. हायड्रेशन आपण केलेलं आहे. अल्काइन्सपासून अल्केन्सपासून करस्पॉन्डिंग आपण काय करतोय अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे प्रिपेअर करतोय. इन नेक्स्ट लेक्चर आपल्याला काय बघायचं आहे तर राहिलेल्या मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. या टॉपिकवरती बऱ्याच मेथड्स ह्या विचारल्या जातात आणि ह्या टॉपिकवरती बऱ्याच वेळाला 1 किंवा 2 मार्काचे 3 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन्स रॉसेनमुंड रिडक्शन रिॲक्शन 2 मार्काचा प्रश्न 1 मार्काचा प्रश्न 3 मार्काचेही प्रश्न तुम्हाला विचारले जातील या आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन वरती. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपलं सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. कारण या टॉपिकवरती सर्वात जास्त रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या
आहेत आणि तो म्हणजे आपला टॉपिक आहे अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. थँक्यू. In next lecture we have to discuss again methods of preparations.